कुणाचे सैनिक कुठे जात आहेत यावर सगळ्यांचं लक्ष होतं. स्वराज्यावर दगापट्ट्या करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सर्वत्र भावना होती. एका शेताच्या बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहतायत. तेवढ्यात शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा झिटाईने त्यांना अडवतो आणि म्हणतो, खबरदार जर टाच मारून पुढे जाल तर चिंदड्या उडवीन. कोण आहात तुम्ही, कुठून आलात, वगैरे वगैरे असे प्रश्न विचारले. अरे एवढासा हा चिमुरडा पोर शस्त्र सज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही. अरे त्यालाही वाटतं की आपण शिवरायांच्या लढ्यात आपणही काहीतरी मदत केली पाहिजे. आणि नंतर कवी सांगतात की हा जो मुलगा आहे ज्या घोडेस्वारांना दम देतोय ते घोडेस्वारच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कधी पाहिलेच नव्हते, ओळख दे काही नाही, देणं घेणं काही नाही. परंतु त्या मुलालाही वाटतं की आपण शिवरायांच्या कार्यात मदत केली पाहिजे. त्यासाठी तो धोका पत्करतो. शिवरायांच्या सर्व सहकार्यात, सैनिकात, प्रजेत, रयतेत ही भावना शिवाजी महाराज तयार करू शकले. यातच त्यांचं वेगळेपण सामावलेलं आहे. मित्रांनो, आज शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था आहे. सर्व जगाला जगविणारा, सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवणारा शेतकरी राजा आज आत्महत्या करतोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत हा पूर्णतः शेतकऱ्यावर अवलंबून आहे. परंतु शेतकरी कोणावरही अवलंबून नाही. त्यामुळे विचार केला पाहिजे की आज जरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्या तरी उद्या आपल्यावर उपासमारीचे दिवस येऊ नयेत. एकदा का शेतकरी संपावर गेला तर सर्व काही संपावर जाऊ शकतं. मित्रांनो, रात्रंदिवस हाडाचं काळं आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या जीवाची बिलकुल आशा नसते. त्याला दुसऱ्याच्या सुखात खरा आनंद मिळत असतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींनी सुद्धा शेतकऱ्यांना स्वराज्याचा कणा म्हटले आहे. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील. हे वाक्य त्या महाराष्ट्राच्या जाणत्या आणि कर्तबगार राजानं उच्चारलेलं आहे. मित्रांनो, आज या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय घेतले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असं मला वाटतं. मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या मुलाचं उदाहरण देऊ इच्छितो. शाळेचा पहिला दिवस सुरू होतो. वर्गामध्ये सरांचे आगमन झाले. ओळखीचे सत्र सुरू झाले. तुमचे नाव काय, तुमचे गाव काय, असे वगैरे वगैरे प्रश्न विचारण्यात आले. कुणाचे बाबा वकील, कुणाचे डॉक्टर तर कुणाचे इंजिनियर होते. त्या मुलाचा नंबर येताच तो पटकन उभा राहिला आणि चटकन सांगितलं, सर माझे बाबा शेतकरी आहेत. असं त्यानं म्हणताच सगळं वर्ग त्याला हसायला लागला. त्याला याचा खूप राग आला. तो म्हणाला, सर सर मी नाही म्हणत या सरांचा धंदा छोटा आहे. सर मी नाही म्हणत या साऱ्यांचा धंदा छोटा आहे, पण काळ्या आईची शपथ सर, या साऱ्याहून माझा बाप मोठा आहे. या साऱ्याहून माझा बाप मोठा आहे. रात्रंदिवस राबत असतो, तो राबतो म्हणून आम्ही दिसतो. काड्या कुड्याचं जीनं त्याचं, पण साऱ्या जगाला भाकर देतो. आणि साऱ्या जगाला भाकर देणारा कधी कधी उपाशीच झोपतो. माहीत नसताना पाऊस येईल नाही येईल, हजारो रुपये मातीत घालतो. खरंच सर, तो माती संग जुगारच खेळत असतो. सगळे जग जगण्यासाठी जुगार खेळतात, पण माझा बाप जग जगवण्यासाठी जुगार खेळतो. आणि या जगवण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हारतो. माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे. सर माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे. खरंच सर, माझ्या बापाची मरणासंग दोस्ती आहे. खरंच सर, माझ्या बापाची मरणासंग दोस्ती आहे. टाकून पहा सर तुम्ही मातीत 5-50 हजार, लगेच कळेल तुम्हाला त्याच्या जगण्याचा जुगार. म्हणून म्हणतो, अभिमान आहे मला माझा बाप शेतकरी असल्याचा, अभिमान आहे मला मी शेतकऱ्याचा वारस असल्याचा. आणि म्हणून आज देवाला साकडे घालण्याची वेळ आली आहे. प्रत्येक आषाढी कार्तिकीला भक्त पांडुरंगाला म्हणतो, कमरेवरचा हात काढून आभाळाला लावतू, कमरेवरचा हात काढून आभाळाला लावतू. सोन्या चांदीचं दान नको मला, भिजव माझा गावतू. सोन्या चांदीचं दान नको मला, भिजव माझा गावतू. त्यावर पांडुरंग हसून म्हणाला,
बघता बघता आभाळाला हात लावून पडेल कसा पाऊस, आभाळाला हात लावून पडेल कसा पाऊस. आता म्हणतो नको मला सोन्या चांदीचं दान, सगळी